श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील एका ऐतिहासिक आणि पवित्र नगरीत, ज्याला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. हो, मी बोलतो वाईबद्दल. आणि आज आपण दर्शन घेणार आहोत एका अशा बाप्पाचं ज्यांची भव्यता पाहून मन प्रसन्न होतं. हा आहे वाईचा प्रसिद्ध महागणपती, ज्याला प्रेमाने सर्वजण ढोल्या गणपती म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास आणि काही रंजक गोष्टी. या भव्य मंदिराची 1762 श्रीमंत पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी केली. वाई हे शहर तेव्हापासूनच सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र राहिलं आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी या काळी सुमारे 1.5 लाख रुपये खर्च आला होता आणि ते बांधण्यासाठी 10 वर्षाचा काळ लागला होता. कृष्णा नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर मराठा स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे. आता बोलूया बाप्पाच्या मूर्तीबद्दल. ही मूर्ती एका अखंड काळ्या पाषाणातून कोरलेली आहे, जो दगड खास कर्नाटकातून आणला होता. मूर्तीची उंची साधारण 10 फूट आणि रुंदी 8 फूट आहे. मूर्तीचं रूप इतकं बाळशीदार आणि भव्य आहे की म्हणूनच याला ढोल्या गणपती म्हटलं जातं. या मंदिराचं एक सर्वात मोठं इंजिनिअरिंग वैशिष्ट्य म्हणजे याची मत्स्याकार बांधणी. मंदिराची मागील भिंत त्रिकोणी आणि नावेच्या टोकासारखी आहे. यामुळे काय होतं, जेव्हा कृष्णा नदीला पूर येतो तेव्हा पाण्याचा जोराचा प्रवाह या त्रिकोणी भिंतीमुळे दुभंगला जातो आणि मंदिरावर पाण्याचा दाब येत नाही. शेकडो वर्षापासून येणाऱ्या पुरांपासून या रचनेमुळेच मंदिर सुरक्षित राहिलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही कधी साताऱ्याला किंवा महाबळेश्वरला जाणार असाल तर वाईच्या या ढोल्या गणपतीला नक्की भेट द्या. इथला शांत परिसर आणि बाप्पाचं हे रूप तुम्हाला नक्कीच भुरळ घालेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.